नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमध्ये संघर्ष पेटलेला आहे आणि याला कारण ठरत आहे जागा वाटपाचं. या जागा वाटपातील वादासाठी शिवसेनेने आता राष्ट्रवादीला जबाबदार धरलेला आहे. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, भाजप सेनेचं चांगलं चालू होतं, राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेण्याची गरजच काय होती. राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेतल्यामुळे आमची अडचण झालेली आहे, पण आता त्यांना सोबत घेतलंच आहे तर त्यांना सुद्धा योग्य प्रमाणात जागा दिल्या पाहिजे. एक प्रकारे भरतशेठ गोगावलेंनी भाजपवरती दबाव टाकलेला आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये झालेला प्रवेश हा दिल्लीतून झालेला आहे. तसेच या संबंधीचा निर्णय अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. भरतशेठ गोगावले काही शिवसेनेचे मालक नाही, अशा प्रकारे त्यांनी भरतशेठ गोगावलेंना सुनावलेलं आहे आणि त्यामुळे आता हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. परंतु यावरती एकनाथ शिंदे आणि अजित पवार शांत आहेत. ते दोघेही फक्त म्हणत आहेत की मोदीजींचे हात बळकट केले पाहिजे. आम्हाला 45+ जागा निवडून आणायच्या आहेत आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. पण त्यांचे आमदार मात्र खाली असे भांडत आहेत. त्यामुळे आता हे नाराज लोक किती वेळ त्यांच्या सोबत राहणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर ही होती महत्वाची बातमी. तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा. आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.